पाण्याचं व्यवस्थापन कसं त्याच्यामधनं केलं, तर वेगवेगळ्या प्रकारचे जलाशय तिथे निर्माण केले, मग ते तलाव असतील, टाक्या असतील. हे करत असताना पाणी वर्षभर कसं पुरेल हे सुद्धा बघितलं. त्याच्यासाठी काही वेगळ्या प्रकारची बांधकाम पद्धती वापरता येते का, काही वेगवेगळ्या प्रकारची थॉट प्रोसेस आहेत, आयडियाज आहेत. आणि या सगळ्या गोष्टी मी म्हटलं तसं जलव्यवस्थापनाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आजही तुम्ही किल्ल्यांवर गेलात तर एक वेळ अशी असते की किल्ल्याच्या पायथ्याला बऱ्याचदा आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं, पण 2000 फूट, 3000 फूट, 4000 फूट उंचीवरती सुद्धा पाण्याने भरलेलं टाकं किंवा आपण समुद्रातले किल्ले बघितले, जलदुर्ग बघितले तर आजूबाजूला खारं पाणी आहे, पण काही ठिकाणी आपल्याला निश्चितपणे जाणवतं, अनुभव येतो की किल्ल्याच्या आतमध्ये म्हणजे जलदुर्गांच्या आतमध्ये आजही गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत, टाकी आहेत. तर हे सगळं महाराजांनी कसं केलं आणि याला फक्त आपण जलव्यवस्थापन असं न म्हणता आमच्या अभ्यासातनं असं लक्षात आलेलं आहे की हे जलसंस्कार होते. आपल्याला जर ही संकल्पना आवडली असेल आणि आपल्याला याच्याबद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि यूट्यूबवर सुद्धा आहोत आणि जे फोन नंबर्स दिलेले आहेत तिथे तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. आपल्याला आपल्या टीमची प्रोडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी जर वाढवायची असेल तर निश्चितपणे स्वराज्यातले किल्ले उपयोगी ठरतात. त्याच्या माध्यमातून आपण आपली टीम कशी ग्रो करू शकतो याच्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा. धन्यवाद.